मुंबई, पुणे आणि नागपूरसह देशभरात 40 ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीत 51,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण. रोजगार मेळाव्यातून सरकारनं आतापर्यंत 11 लाख नियुक्त्या केल्याची पंतप्रधानांची माहिती. युवा शक्तीच्या बळावर विकसित भारताकडे आत्मविश्वासानं वाटचाल सुरू. पंतप्रधान. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवनात नैसर्गिक शेती संमेलनाची सुरुवात. जलद उत्पादनासाठी रसायनांचा वापर समाज आणि पर्यावरणासाठी घातक. मुख्यमंत्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा केला शुभारंभ. रालोआ सरकार सुशासनाचं समृद्धीत रूपांतर करत असल्याचा व्यक्त केला विश्वास. संयुक्त राष्ट्रांनी बहुराष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करत आपल्या संरचनेत सुधारणा करण्याची नितांत गरज. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापना दिनी एस जयशंकर यांचं प्रतिपादन. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याला केंद्र सरकारनं दिली मान्यता. आणि जाहिरात आणि मनोरंजन विश्वातले प्रतिभावंत ॲड गुरू म्हणून प्रख्यात पियुष पांडे यांचं निधन. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. देशभरात झालेल्या 17व्या रोजगार मेळाव्यात आज देशातल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी विकसित भारत योजनेचा शुभारंभही केला. या योजनेतून देशात सुमारे 3.5 कोटी रोजगार निर्माण होतील. नवनियुक्त उमेदवारांनी देशासाठी काम करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारत युवा शक्तीच्या क्षमतेला सर्वात मोठं सामर्थ्य मानत आत्मविश्वासानं अग्रेसर होत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आभासी माध्यमातून 17व्या रोजगार मेळाव्यात देशभरातल्या 40 ठिकाणच्या 51,000 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली. या कार्यक्रमात त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केलं. ही संधी केवळ सरकारी नोकरीची नाही तर राष्ट्रसेवेसाठी सक्रिय योगदान देण्याची संधी आहे. नागरिकांचं हित जपणं, त्यांचं जीवन अधिक सुखकर होण्यासाठी काय करता येईल या समर्पण भावनेनं काम करणं गरजेचं आहे असं ते यावेळी म्हणाले. उत्सवों के बीच पक्की नौकरी के लिए नियुक्ति पत्र मिलना यानी उत्सवों का उल्लास और सफलता की डबल खुशी. ये खुशी आज देश के 51,000 से अधिक युवाओं को मिली है. मैं महसूस कर सकता हूं आप सभी के परिवार में कितना आनंद होगा. आज आपको केवल सरकारी नियुक्ति नहीं मिली है, आपको राष्ट्र सेवा में सक्रिय योगदान देने का अवसर मिला है. हमारे लिए नागरिक देवो भव ये मंत्र है. सेवा भाव से, समर्पण भाव से हर नागरिक के जीवन में हम उपयोगी कैसे हो ये कभी भूलना नहीं है. गेल्या 11 वर्षात देश विकसित भारताचा संकल्प घेऊन वाटचाल करत आहे. तरुणांचं सशक्तीकरण हे रालोआ आणि भाजपाचं प्राधान्य आहे. या रोजगार मेळाव्यातून तरुणांना आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अशा रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून 11 लाखांपेक्षा अधिक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. सरकारनं अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. नव्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी सुधारणा हे यापैकीच एक महत्त्वाचं पाऊल. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला जीएसटी बचत उत्सव सर्वसामान्यांबरोबरच उद्योग, रोजगार अशा अनेक क्षेत्रांसाठी विलक्षण फलदायी ठरल्याचं पंतप्रधान म्हणाले. इस बार त्योहारों के इस मौसम में जीएसटी बचत उत्सव ने भी नए रंग भर दिए हैं. धनतेरस, दीपावली पर जिस तरह
रिकॉर्ड बिक्री हुई है, नए नए रिकॉर्ड बने, पुराने रिकॉर्ड टूटे। ये दिखाता है कि कैसे जीएसटी में हुए रिफॉर्म ने देश की अर्थव्यवस्था को नई गति दी है। एमएसएमई सेक्टर और रिटेल ट्रेड में भी हमें इस रिफॉर्म का सकारात्मक असर देखने को मिल रहा है। इस वजह से मैन्युफैक्चरिंग, लॉजिस्टिक्स, पैकेजिंग और डिस्ट्रीब्यूशन जैसे क्षेत्रों में अनेक रोजगार के नए अवसर बन रहे हैं। भारताचं परराष्ट्र धोरण देखील भारतीय तरुणांच्या हिताला प्राधान्य देणारं आहे. आपल्या राजनैतिक आणि धोरणात्मक चर्चा तसंच जागतिक सामंजस्य करारांमध्ये युवा प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती यांचा प्रामुख्यानं समावेश आहे. या दिशेनं नुकतेच ब्रिटनबरोबरच अनेक देशांसोबत भारतानं महत्त्वाचे करार केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. ब्राजील, सिंगापुर, कोरिया, कनाडा ऐसे कई देशों के साथ समझौते हुए हैं. इनसे इन्वेस्टमेंट बढ़ेगा, स्टार्टअप्स और एमएसएमईज को सपोर्ट मिलेगा, एक्सपोर्ट में बढ़ोतरी होगी और युवाओं को ग्लोबल प्रोजेक्ट्स पर काम करने का नया अवसर मिलेगा, अनेक मौके मिलेंगे. साथियों, आज हम देश की जिन सफलताओं और जिस विजन के बारे में बात कर रहे हैं, आने वाले समय में इनमें एक बड़ी भूमिका आपकी भी होगी. हमें निरंतर विकसित भारत के लक्ष्य के लिए काम करना है. आप जैसे युवा कर्मयोगी ही इस संकल्प को सिद्धि तक लेकर जाएंगे. पंतप्रधानांनी यावेळी नवनियुक्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक शुभेच्छा दिल्या. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात एकूण 113 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. रेल्वे, बँक आणि भारतीय टपाल विभागात निवड झालेल्या उमेदवारांचा यात समावेश होता. प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या 110 उमेदवारांपैकी 25 उमेदवारांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रातिनिधिक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली, तर 3 जणांना ऑनलाईन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. सरकारी नोकरीच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनाबरोबरच व्यक्तिगत आयुष्यात देखील महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तरुणांना केलं. पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा इथे आज झालेल्या रोजगार मेळाव्यात 102 तरुणांना सरकारी नियुक्तीची नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी या रोजगार मेळाव्याचं महत्त्व अधोरेखित केलं. ज्या वेळेला देशातील जनतेने मान्य मोदीजींना या देशाचं प्रधानमंत्री म्हणून त्यांनी स्वीकारलं आणि ही काम करण्याची संधी दिली, त्यानंतरच्या 10 वर्षाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर रोजगाराच्या इतक्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या. आपण मागच्या 10 वर्षाच्या काळातला जर आकडा पाहिला तो जवळपास 17,19 लाख नोकऱ्या या मागच्या 10 वर्षाच्या काळात निर्माण झाल्या आणि इतका मोठ्या प्रमाणातला रोजगार हा केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळाला. आणि त्यामुळे युवकांना सामावून घेणारी, अधिकाधिक रोजगार देणारी व्यवस्था निर्माण करणे हा उद्देश कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला दिसतो. मुंबईतला रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. टपाल खातं आणि दूरसंचार विभागानं कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळली. या कार्यक्रमात भारतीय टपाल खातं, रेल्वे आणि संरक्षण यासह विविध विभागातल्या एकूण 78 यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. पंतप्रधानांनी तरुण पिढीला देशसेवेत सामील करून घेण्याच्या वचनबद्धतेबद्दल उमेदवारांनी यावेळी आभार मानले. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये आपलं सर्वोत्कृष्ट योगदान देण्याची आणि नव्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याची प्रतिज्ञा त्यांनी घेतली.
या कर्मचाऱ्यांमुळे प्रशासकीय प्रक्रियांना नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास लोढा आणि शेलार यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीत आज झालेल्या 17व्या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र मिळालेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही नियुक्ती आपल्याला खरी दिवाळी घेऊन आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. माझगाव डॉकमध्ये जे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं त्याच्यामध्ये मी ज्युनियर QC इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झाले आहे. बॅचलर्स इन इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर मी इथे जॉईन झाले आणि फार छान वाटतं आहे. आणि प्रधानमंत्री रोजगार मेळा थ्रू हे आम्हाला नियुक्तीपत्र मिळालं याचा जास्त गर्व आहे आम्हाला आणि अभिमान वाटतो आहे. आणि असेच उपक्रम ह्याच्याही पुढे सरकारकडून चालत राहावे ही आमची इच्छा आहे. घरातून किंवा माझ्या गावातूनच असे खूप कमी असे आहेत. घरात तरी कोण नाहीच गव्हर्नमेंट जॉबमध्ये. गावात पण मोजकेच आहेत. त्यातून आज मी एक झालोय. मला खूप अभिमान आहे याचा आणि आनंद पण झाला. आणि दिवाळीच्या निमित्ताने हा रोजगार मेळावा होता आणि दिवाळी दिवशीच निकाल लागला. त्यामुळे दिवाळी आज खऱ्या अर्थाने दिवाळीसारखी झाली. पोस्ट विभागामध्ये ABPM या पदासाठी नियुक्ती झालेली आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये नियुक्तीपत्र मिळाल्याबद्दल धन्यवाद. आणि पोस्ट विभागामध्ये माझी नियुक्ती झाल्यास मी तिथे एकदम निष्ठेने, एकाग्रतेने, इमानदारीने कार्य करेल. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राजभवनात आज नैसर्गिक शेती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यपाल स्वतः नैसर्गिक शेतीचे खंदे समर्थक असून त्यांनी या शेतीसाठी विविध प्रयोग केले आहेत. आपल्या या प्रयोगाची माहिती त्यांनी यावेळी दिली. रसायनांमुळे भूमी नापीक आणि प्रदूषित होत आहे असं सांगत पुढच्या पिढीला सुदृढ करायचं असेल तर नैसर्गिक शेतीला पर्याय नाही असं ते म्हणाले. नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभही मिळतो असं ते म्हणाले. नैसर्गिक शेतीला धोरण निर्मितीचा भाग बनवण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. राज्यात 24 लाख हेक्टर जमिनीवर नैसर्गिक शेती करण्याला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केलाय. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचंही ते म्हणाले. कमी वेळात अधिक उत्पादन मिळवण्याच्या मोहासाठी रासायनिक शेतीकडे असलेला कल देश, समाज आणि पर्यावरणासाठी घातक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आत्ताच्या वातावरणातल्या बदलाचा जो शेतीवर परिणाम होतोय किंवा आज एक प्रकारे जी काही उत्पादकता कमी होते, लोकांचं लागत मूल्य किंवा उत्पादन खर्च वाढतो आहे, या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणजे प्राकृतिक शेती आहे. हे उदाहरणासहित, पद्धतीसहित अतिशय सुंदर पद्धतीनं आचार्य देवव्रत साहेबांनी या ठिकाणी मांडलं. आणि आता माननीय राज्यपालांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं प्राकृतिक शेती मिशन हे महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करतो, ज्यातनं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, त्यांची उत्पादकता वाढेल, त्यांच्या जमिनीची क्षमता आणि कस वाढेल आणि त्यातनं शेती फायद्याची होईल. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. या संमेलनात कृषीतज्ञ, शेतकरी आणि धोरणकर्ते नैसर्गिक शेतीशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा करणार आहेत. पंतप्रधान आणि भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. मोदी यांनी कर्पुरी ग्राम इथे भारतरत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांना पुष्पांजली अर्पण करून प्रचार मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर समस्तीपूर इथे पंतप्रधानांची पहिली सभा झाली. रालोआ सरकार बिहारसह देशभरात सुशासनाचं रूपांतर समृद्धीत करत आहे असं मोदी म्हणाले. बिहारच्या विकासासाठी काँग्रेसच्या काळात जितका निधी मिळत होता त्याच्या तिप्पट निधी भाजपा आणि रालोआ सरकारच्या काळात बिहारच्या विकासासाठी देण्यात आलाय, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. गरीब, दलित, मागास, अतिमागास वर्गाच्या विकासावर भर दिला असल्याचं ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांची दुसरी सभा बेगुसराय इथे झाली. राजद आणि काँग्रेसच्या काळात बिहारमधून गुंतवणूकदार आणि उद्योजक पळून जात असत. रालोआ सरकारनं मोठ्या परिश्रमानं इथे सुशासन आणलंय. आता सुशासनातून समृद्धी आणायची आहे असं ते म्हणाले.
भाजपा नेते अमित शहा यांची सिवन इथे सभा झाली. दरम्यान इंडिया आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनीही आजपासून प्रचार सभांना सुरुवात केली आहे. दरभंगा, मुझफ्फरपूर, समस्तीपूर आणि वैशाली इथे त्यांच्या सभा होत आहेत. तर इंडिया आघाडीचे उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मुकेश साहनी हे देखील या जिल्ह्यांमध्ये जनसभांना संबोधित करत आहेत. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. ताई, हे बघ. हॅपी बर्थडे टू यू. दाखव. हा माझा फेवरेट कलर. नेहमी शॉपिंग. आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट? सेव्हिंगचंही हेच वय आहे. आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील. आय नो ना. आरबीआय सांगते, करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट. भारत आणि अमेरिका व्यापार वाटाघाटींमध्ये सातत्यानं प्रगती करत आहेत, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. बर्लिन इथे त्यांनी दूरदर्शनच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. दोन्ही देश या दिशेनं सक्रियपणे चर्चा करत आहेत. ही चर्चा पुढे नेण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे चमू एकत्र कार्यरत आहेत, असं ते म्हणाले. भारताच्या वाणिज्य सचिवांनी अलीकडेच अमेरिकेला भेट दिली आणि निष्पक्ष आणि न्याय्य व्यापार कराराच्या अनुषंगानं वाटाघाटी करण्यासाठी त्यांच्या समकक्षांची भेट घेतली होती. अमेरिकेनं भारतावर लादलेलं 50% आयात शुल्क कमी करण्यासाठी तसंच दीर्घकाळ रखडलेल्या व्यापार करारावर लक्षणीय प्रगती करत आहेत. 2030पर्यंत $500 अब्ज द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचं भारत आणि अमेरिकेचं उद्दिष्ट आहे, असं गोयल यांनी सांगितलं. स्थिर आणि शांततापूर्ण पश्चिम आशियाचं स्वप्न साकार करण्याची भारताची तीव्र इच्छा असून यासाठीच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे, अशी भूमिका भारतानं संयुक्त राष्ट्रात मांडली आहे. पॅलेस्टिनी प्रश्नासह पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी भारताची भूमिका मांडली. शांतता करार आणि युद्धबंदी टिकून राहणं आणि संबंधित देशांनी त्यांच्या वचनबद्धतेचं पालन करणं महत्त्वाचं आहे. चर्चा आणि संवाद सुरू राहिला पाहिजे. त्याचप्रमाणे राजनैतिक प्रयत्नांवर विश्वास असायला हवा, असं ते म्हणाले. पश्चिम आशियातील संघर्षग्रस्त देशांना दिली जाणारी मानवतावादी मदत राजकारणाच्या देखील पलीकडे असली पाहिजे. ती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असं भारतानं म्हटलं आहे. 1988मध्ये पॅलेस्टाईनला मान्यता दिल्यापासून भारतानं काही महत्त्वाच्या निकषांवर सातत्यानं पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलाय. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या पाठिंब्याशिवाय पॅलेस्टिनी लोक त्यांचं जीवन पुन्हा निर्माण करू शकत नाहीत, असं हरीश म्हणाले. पॅलेस्टिनी लोकांना भारतानं एकूण $170 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक मदत केली, ज्यामध्ये अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांमध्ये $40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे प्रकल्प समाविष्ट आहेत, असं त्यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्र संघटनेत बहुराष्ट्रीयतेविषयी कटिबद्धता कायम राहिली पाहिजे आणि अशा संयुक्त राष्ट्रांचं सर्वांनी समर्थन करायला हवं, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांना 80 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आज त्यांच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचं अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जयशंकर यांनी शांतता आणि सुरक्षितता तसंच विकास आणि प्रगतीसाठी भारताच्या धोरणांवर प्रकाश टाकला. आज संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय प्रक्रियेवर अनेक आक्षेप घेतले जातात. या निर्णय प्रक्रियेत संघटनेचे सदस्य आणि जागतिक दृष्टीनं महत्त्वाच्या गोष्टी यांचा समावेशच नसतो, असं जयशंकर म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय प्रक्रियेत अनेक सुधारणा करण्याची गरज आहे, यावर जयशंकर यांनी भर दिला. संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांच्या प्रस्तावाला याच कायद्याच्या तरतुदी वापरून विरोध केला जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्याबद्दलच्या चर्चाही अत्यंत एकांगी झाल्या आहेत. याचं बोलकं उदाहरण म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा दहशतवादाच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा एक सदस्य असलेला देश जेव्हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या संघटनेची उघडपणे बाजू घेतो, दहशतवादाचे बळी आणि दहशतवादाला खत पाणी देणारे त्यांना एकाच तराजूत तोललं जातं, हे अत्यंत गंभीर आहे, असं सांगत संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय प्रक्रियेवर त्यांनी टीका केली. आज जग अनेक ठिकाणी सुरू असलेले संघर्ष हताशपणे बघत आहे. अशा संघर्षात मानवी बळी तर जात आहेतच, शिवाय ग्लोबल साऊथमधल्या संपूर्ण मानवतेवरही त्याचे विपरीत परिणाम होत असल्याची खंत जयशंकर यांनी व्यक्त केली.
भारताचे पहिले गृहमंत्री लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी म्हणजे 31 ऑक्टोबरला गुजरातमधल्या एकता नगर इथे भव्य असा राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या निमित्तानं एकता संचलनाचं आयोजन केलं असून यात विविध राज्यांच्या चित्ररथांचा समावेश असेल. अनेक सुरक्षा दलांचे वाद्यवृंदही संचलनात सहभागी होतील. विविधतेत एकता ही कार्यक्रमाची संकल्पना आहे. संस्कृती आणि गृहमंत्रालयानं याचं आयोजन केलं आहे. यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत एकता नगरात भारत पर्व हा कार्यक्रम साजरा होईल. बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी कार्यक्रमाची सांगता होईल. ITBP स्थापना दिवसानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारत तिबेट पोलीस दल हिमालयाच्या रांगेत आघाडीवर संरक्षणाची धुरा सांभाळत असल्याचं सांगत उपराष्ट्रपतींनी या दलाच्या जवानांचं कौतुक केलं आहे. स्थापनेपासूनच आपल्या साहस, शिस्त आणि अतूट वचनबद्धतेचा या दलानं आदर्श घालून दिलाय. अथक सतर्कता, मानवीय सेवा आणि समर्पण यातून देशाच्या सामर्थ्य तसंच संरक्षणात ITBPनं मोलाचं योगदान दिलंय असं उपराष्ट्रपतींनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ITBP दलाचं कौतुक केलंय. स्थापना दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि हवामानात राष्ट्राच्या सुरक्षेत या दलानं आपल्या साहस आणि समर्पणानं आदर्श घालून दिलाय अशा शब्दात त्यांनी दलाची प्रशंसा केली आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना शहा यांनी आदरांजली अर्पण केली आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेले आरोप केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळून लावलेत. मोहोळ महापौर असताना बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप धंगेकरांनी केला. हा आरोप फेटाळून लावत मोहोळ यांनी धंगेकरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महापौर पदावर असताना स्वतःची गाडी वापरली असं त्यांनी म्हटलं आहे. मी तुम्हाला सांगतो, पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली 2.5 वर्ष. महानगरपालिकेची गाडी वापरली नाही. राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी कुठली आहे? बडेकर प्रॉपर्टीज. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिप मध्ये मी पार्टनर आहे. त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली. मी स्वतःची गाडी वापरली, स्वतःचं इंधन वापरलं. अरे बाबा, इतका कृतज्ञ का होताय? पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी 2.5 वर्ष वापरली. मोदीज मिशन या सुप्रसिद्ध वकील बिरजेश देसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आज राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहे. वडनगरच्या सर्वसामान्य कुटुंबापासून सुरू झालेला हा प्रवास देशाच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत कसा पोहोचला याचं चित्रण या पुस्तकात केलं आहे असं लेखक देसाई यांनी म्हटलंय. ये जो किताब है वो प्रधानमंत्री की बायोग्राफी नहीं है वो राजकारण के बारे में या उनके राजकीय प्रतिस्पर्धियों के बारे में. उनका नाम सुद्धा उस किताब में नहीं है. 2 उद्देश्य से ये किताब लिखी गई है. प्रथम कि मोदी जी ने जो कार्य अगले 24 साल से किया है, जब पहले 13 साल गुजरात के वो CM रहे और अभी 11 साल PM के रूप में, और जो कार्य उन्होंने जो किया है वो पार्टी लाइंस के अक्रॉस जाता है. वो सिर्फ पार्टी पॉलिटिकल नहीं है और पूरे राष्ट्र की जो अनुभूति है, जो अस्मिता है, उनमें उन्होंने परिवर्तन लाया है. वो परिवर्तन वो कैसे लाए हैं और अलग अलग चीज़ के बारे में वो मैंने उसका विश्लेषण करने की कोशिश की है. हे केवळ मोदींचं चरित्र नाही तर एका कल्पनेची कथा आहे. राष्ट्राचं पुनरुज्जीवन आणि राष्ट्राला आत्मनिर्भर करण्याच्या संकल्पाची गाथा पुस्तकात मांडली आहे असं ते म्हणाले. या पुस्तकात त्यांनी मोदींच्या कारकिर्दीतल्या अनेक महत्त्वपूर्ण धोरणांचा आढावा घेतलाय. या धोरणांच्या परिणामांची माहिती दिली. तसंच मोदींच्या नेतृत्वाविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कसा करण्यात आला त्याचंही वर्णन केलं आहे.
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. भारतीय सर्वेक्षण विभागानं याबाबतचं अनुमोदन पत्र दिलंय. यामुळे आता लवकरच इस्लामपूरचं नाव अधिकृतपणे ईश्वरपूर होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी या नामांतराबाबत उल्लेख केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. केंद्राच्या मंजुरीनंतर आता कायदेशीररित्या हे नामकरण झालं आहे. दिल्ली पोलिसांनी ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित रॅकेटचा छडा लावलाय. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यापैकी एक दिल्लीचा रहिवासी असून दुसरा मध्य प्रदेशचा आहे. ऐन दिवाळीच्या काळात दिल्लीच्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या भागांना लक्ष्य करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता, अशी माहिती विशेष पथकाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोद कुमार कुशवा यांनी दिली आहे. दक्षिण दिल्लीतल्या एका मॉलमध्ये IED स्फोट घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी ते एका सिरियन नागरिकाच्या संपर्कातही होते, असं त्यांनी सांगितलं. साताऱ्यात फलटण इथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस उपनिरीक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याचा आणि दुसऱ्या एका व्यक्तीनं मानसिक छळ केल्याचा आरोप करत फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यानं लैंगिक अत्याचार केल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं या मृत डॉक्टरनं आपल्या हातावर लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींना अटक करण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत. तसंच पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाचे आदेश काढत असल्याची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दूरदर्शनला दिली आहे. इसमें फलटन शहर के अंदर एक महिला डॉक्टर सुसाइड करने के बाद उसमें AD दाखिल हुए और बाद में जैसे ही पता चला है उसने उसके खुद के पाम यानी हाथ में एक लिखा था जिसमें 2 आरोपियों के नाम लिखे थे. एक उसमें हमारा अधिकारी है फलटन ग्रामीण का, वो और एक आदमी, ऐसे दोनों के खिलाफ गुना दाखिल हो चुका है, बलात्कार और अबेटमेंट टू सुसाइड का. दोनों को खोजने के लिए टीम रवाना हो चुकी है और जो PSI है उसको सस्पेंड किया गया है. कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, अच्छे से अच्छा तपास किया जाएगा और जो भी कानूनन पॉसिबल है वो सब इसमें किया जाएगा. आंध्र प्रदेशात कुर्नूल जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा मृत्यू झालाय. ही बस बंगळुरूहून हैदराबादला जात होती. या बसवर एक दुचाकी आदळल्यानंतर तिच्या इंधनाच्या टाकीनं पेट घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून मृतांच्या वारसांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जाहिरात आणि मनोरंजन विश्वातलं प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले पियुष पांडे यांचं आज निधन झालं. पियुष पांडे यांनी ओगिलवी इंडिया या सुप्रसिद्ध जाहिरात एजन्सीमध्ये 4 दशकाहून अधिक काळ काम केलं. 27व्या वर्षी त्यांनी इंग्रजी वर्चस्व असलेल्या जाहिरात उद्योगात प्रवेश केला आणि त्या क्षेत्राचं स्वरूपच बदलून टाकलं. पियुष पांडे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सर्जनशील असलेल्या पियुष पांडे यांनी जाहिरात जगात एक अविस्मरणीय योगदान दिलंय, असं सांगत पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पियुष पांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोजक्या शब्दात नेमका संदेश पोचवणारा, शब्दांचा किमयागार अशा सापेक्षी व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई, पुणे आणि नागपूरसह देशभरात 40 ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीत 51,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण. रोजगार मेळाव्यातून सरकारनं आतापर्यंत 11 लाख नियुक्त्या केल्याची पंतप्रधानांची माहिती. युवा शक्तीच्या बळावर विकसित भारताकडे आत्मविश्वासानं वाटचाल सुरू, पंतप्रधान. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवनात नैसर्गिक शेती संमेलनाची सुरुवात. जलद उत्पादनांसाठी रसायनांचा वापर समाज आणि पर्यावरणासाठी घातक, मुख्यमंत्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा केला शुभारंभ. रालोआ सरकार सुशासनाचं समृद्धीत रूपांतर करत असल्याचा व्यक्त केला विश्वास.
संयुक्त राष्ट्रांनी बहुराष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करत आपल्या संरचनेत सुधारणा करण्याची नितांत गरज संयुक्त राष्ट्रांच्या स्थापना दिनी एस जयशंकर यांचं प्रतिपादन. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याला केंद्र सरकारनं दिली मान्यता. आणि जाहिरात आणि मनोरंजन विश्वातले प्रतिभावंत ॲड गुरु म्हणून प्रख्यात पियुष पांडे यांचं निधन. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.